मुंबईतल्या वाकोला परिसरातून 1000 कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। चौघांना अटक करण्यात आली आहे। 100 किलो फेंटेनाइल हे ड्रग जप्त करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली खेड मार्गावर नारगोली गावाजवळ डंपर आणि मॅक्सिमो गाडीची धडक झाली। दुर्दैवाची बाब, याच्यात 5 जणांचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झालेत। अपघातानंतर डंपर चालक फरार झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरजवळच्या नायरी घाटात एसटीला अपघात झालाय। 25 प्रवासी जखमी झालेत। एका महिला प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे। चेंबूरच्या टिळकनगर भागात काल रात्री सरगम अपार्टमेंटमध्ये रात्री 8:15च्या सुमारास आग लागली होती आणि ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 2 जण जखमी झाले। तब्बल 3 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं। टिळकनगरमधल्या इमारत क्रमांक 35 मध्ये 11व्या मजल्यावर ही घटना घडली। इथे एसीचा स्फोट झाला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे इमारतीमधल्या अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नव्हती। या इमारतीमधले अग्निरोधक यंत्रणेद्वारे पाणी मारण्याचा प्रयत्न झाला, पण ती यंत्रणा सुरू झाली नाही। मुंबईमध्ये सातत्यानं अशा घटना घडतात। गेल्या 10 ते 11 दिवसांमध्ये आग लागण्याची ही तिसरी घटना आहे। या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय। 3 जण हे जोशी कुटुंबातले आहेत, तर इतर 2 जण हे गांगर कुटुंबीय आहेत। भिवंडीमध्ये भंडारी कंपाऊंड परिसरात भंगारच्या 2 गोदामांना आग लागली आणि आगीमध्ये 2 गोदामांसह एक बाईक जळून खाक झाली। भांडूपमधल्या कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये 3 कार जळून खाक झाल्यात। निसान, महेंद्र केव्ही आणि होंडा सिटी या 3 गाड्या आगीत खाक झाल्यात। पनवेल ठाणे लोकल जुईनगर रेल्वे स्थानकावर आली आणि त्यातून अचानक धूर यायला लागला काल आणि पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं धुराचा भडका उडाला। पुण्यामध्ये कात्रज सर्पोद्यान रेस्क्यू सेंटरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका सांबराला पकडलेलं आहे। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर हे सांबर जाळीमध्ये अडकू शकले। रेस्क्यू सेंटरमधून कालव्यातून त्या रहिवाशी भागापर्यंत ते वाहत आलं होतं। अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि हडपसर पोलिसांच्या मदतीनं त्याला पकडण्यात आलेलं आहे। काँग्रेसचा 133वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा केला जातोय। काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। दिल्लीतल्या काँग्रेसच्या स्थापना दिवसाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगही उपस्थित होते। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। शेतकऱ्यांना आपलंसं करण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे। काँग्रेसच्या कर्जमाफीच्या आवाहनाला आणि निवडणुकांमधल्या शेती प्रश्नांच्या मुद्द्यांना काउंटर करत कसं सामोरं जायचं यावर आता चर्चा झाल्याचं कळतंय। कांद्याच्या भावात होणारी घसरण रोखण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी नितीन गडकरी, सुरेश प्रभू आणि कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यासोबत चर्चा केली आहे। कांद्याचं निर्यात अनुदान 5% वरून 10% करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे। द्राक्ष बागांना फटका बसलेला आहे आणि उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत। निफाडचं किमान तापमान 4 डिग्री सेल्सिअस आणि नाशिकचं तापमान 7 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले। निफाडचं तापमान काल 1.8 डिग्री सेल्सिअस इतकं होतं। तर धुळ्यामध्ये 3.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गेल्या 27 वर्षातलं हे सर्वात कमी तापमान आहे। पुण्यात हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। मॉर्निंग वॉक करून डोनेशन देण्याचा अभिनव उपक्रम पुणेकरांकडून सध्या राबवला जातोय। ट्रायकडून 29 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नियमावलीची अंमलबजावणीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पुढचा 1 महिना केबल चालक आत्ताच पॅकेज त्यामुळे विकू शकतील। 1 फेब्रुवारीपासून नवीन अंमलबजावणी होईल। मराठा क्रांती मोर्चामधल्या आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेल्या घटनांची फेरचौकशी केली जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेनं अखेर मंजुरी दिली आहे। काँग्रेसच्या सभात्यागानंतर 256 खासदारांनी मतदान केलं। 245 विरुद्ध 11 मतांनी विधेयक मंजूर झालं। राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारनं केली। कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यामुळे 5 ते 14 हजारांची वाढ होतीये। हा आयोग शिक्षकांना देखील लागू होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। असं असलं तरी राजपत्रित कर्मचाऱ्यांनी 5 दिवसांचा आठवडा असावा ही मागणी लावून धरली आणि म्हणून 5 जानेवारीला या मागणीसाठी ते संपावर जात आहेत।
मुंबईच्या ट्रॅफिक जामचा कायमच फटका सहन करावा लागतो आणि तो काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनाही बसला आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी लोकलनं डोंबिवलीपर्यंत प्रवास केला. राज्य सरकारनं केलेल्या बदलांमुळे काही निवडक बिल्डर्सना 1 लाख कोटीहून अधिकचा फायदा झाल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता आणि त्याला उत्तर देताना बिनशर्त माफी मागा नाहीतर मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा मुक्काम आता रामटेक बंगल्यात असणारे खडसेंच्या राजीनाम्यानंतर कोणताही मंत्री या बंगल्यात राहायला गेला नव्हता. तिथे तो बंगला लाभी नाही असं म्हटलं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेस 10 जानेवारीपासून निर्धार परिवर्तन रॅली काढणार आहे. रायगडपासून सुरुवात होणारे महाडमध्ये पहिली सभा असेल. 10 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा असेल. श्रीनगरमध्ये -7.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या 3 दशकात डिसेंबर महिन्यातली ही सर्वात जास्त थंडी ठरली आहे. बातमी तुकाराम मुंडेंसंदर्भातली महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी तुकाराम मुंडेंची नियुक्ती केली जाते. महिनाभरापूर्वीच नाशिक मनपाच्या आयुक्त पदावरून मुंडेंची मंत्रालयात बदली करण्यात आली होती, पण नियोजन विभागात सुद्धा त्यांना रुजू होऊ देण्यात आलं नाही. त्यांची पुन्हा बदली झाली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP 3 अ प्रकल्पाला रेल्वे बोर्डानं सह नीती आयोगानं देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे 210 वातानुकूलित लोकलसह या प्रकल्पांतर्गत CSMT पनवेल उन्नत हार्बर मार्ग, पनवेल विरार उपनगरीय मार्ग या प्रमुख विकास कामांना 15 दिवसात सुरुवात होईल. मुंबई ठाणे मेट्रो 4A विस्तारीकरणाला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे. काल झालेल्या बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आली. ही मेट्रो आता ठाण्यातल्या गायमुखपर्यंत धावू शकेल. नागपुरातल्या जरीपटका भागात हॉटेल व्यवसाय करणारे राजेश जयस्वाल यांना बाईकनं घरी जाताना नायलॉनच्या मांज्यामुळे गळा चिरला गेलाय. डॉक्टरांनी वेळीच मदत केल्यामुळे त्यांचा जीव वाचू शकलाय. पुण्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भातली बातमी आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि कालवा समितीची बैठक झाली. पुणे पालिकेकडून पाणी काटकसरीसंदर्भात नियोजन करण्याचा निर्णय झालेला आहे. महिला आणि पुरुष वरिष्ठ नागरिकांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही आता वरिष्ठ नागरिकाची सवलत मिळेल. 1 जानेवारी 2019 पासून ही सवलत लागू होईल. जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत रेल्वे अपघातात 2000 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले असल्याचं काल मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचं काल अभिनंदन केलं. 2019 मध्ये वर्षभरात 3 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होणार आहेत आणि त्यातली 2 ग्रहणं ही भारतातून दिसू शकणार आहेत. ॲपलकडून आयफोन आता तयार होत असतात, पण मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच ते तयार होतील. 2019च्या सुरुवातीला तायवानच्या फॉक्सकॉन या कंपनीकडून आयफोनचं असेंब्लिंग तामिळनाडूमधल्या प्रकल्पात केलं जाणार आहे. राज्यातल्या सगळ्या 7-12 उतारांचा डेटा डिसेंबर अखेर म्हणजेच क्लाउडमध्ये केंद्रीय माहिती साठवणूक प्रणालीवर स्थलांतरित केला जातोय. याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. गुजरातमधल्या अमरेली भागातला एक व्हिडिओ सध्या आपण बघतोय. गायीच्या वासराची शिकार करण्यासाठी तिथे सिंह आला होता, पण आसपासच्या लोकांना पाहून तिथून सिंह पळून गेल्याची ही दृश्य आहेत. मनालीमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी झालेली आहे. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर सध्या सगळीकडे पाहायला मिळते. लेहमध्ये देखील पाण्यामध्ये बर्फ तयार झालाय आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. क्रिसमस निमित्तानं रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग इथल्या चर्चला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. चर्चच्या डोमवर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत येशूचं जीवन या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे. क्रिकेट अपडेट. मेलबर्न कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांमध्ये आटोपलाय. भारताकडे आता 292 धावांची आघाडी आहे. भारताकडून बुमराहनं 6 गडी बाद केले. राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल गटामध्ये कनिष्ठ आणि महिला गटात चमक दाखवली. दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद तिनं पटकावलंय. एक ब्रेक घेऊयात, परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.